नमस्कार मंडळी. दिवाळीचा फराळ खाऊन आता आपल्याला कंटाळा आलेला आहे. काहीतरी झणझणीत चमचमीत अशी खाण्याची इच्छा होते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला अगदी उपयुक्त अशी ठरणार आहे. आजची ही रेसिपी अगदी ढाबा स्टाईल आपण अख्खा मसूर तयार करणार आहोत. तर चला मग वेळ न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सुरुवातीला हा अख्खा मसूर ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांच्यासाठी मी सांगत आहे की हा अख्खा मसूर आपण इथे 2 तास आधी भिजत घालणार आहोत. तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानावर अगदी सहज हा मिळून जाईल. तर आता हा भिजत घातल्यामुळे शिजतोही छान आणि चवीलाही खूप छान लागतो. तर इथे बघा मी 2 तास आधी अख्खा मसूर हा भिजत घातलेला होता. तर इथे फुलल्यानंतर तुम्ही बघू शकता हा किती छान असा भिजत घातल्यानंतर फुलतो. तर आता आपण हा जो मसूर आहे तो शिजण्यासाठी कुकरमध्ये टाकूया. कुकरमध्ये मसूर फारच लवकर शिजतो. तर आता कुकरमध्ये सुरुवातीला मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मसूर हा आपण शिजायला टाकणार आहोत. मसूर आधीच 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून मी घेतलेला होता. आता मसूर घातल्यानंतर यामध्ये 1 चमचाभर तेल तसंच अर्धा चमचा हळद आपण घातलेला आहे. आता कुकरचं झाकण बंद करूया आणि 3 शिट्या काढून घेऊया. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. तर इथे मी 1 मोठा टोमॅटो, 1 मध्यम आकाराचा कांदा, 6 ते 7 लसूण पाकळ्या आणि 1 आल्याचा तुकडा घेतलेला आहे. तर इथे आपण जे वाटण तयार करणार आहोत त्यासाठी कांदा, टोमॅटो हा कच्चाच वापरणार आहोत. तर त्यामुळे आपण इथे कांदा, टोमॅटो जाडसरच कापून घेणार आहोत. टोमॅटोही आपण इथे 1 मोठा घेतलेला आहे कारण याला थोडी आंबट चव आल्यानंतर हे अख्खा मसूर खायला खूप छान लागतो. घेतलेलं सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पाणी न टाकताच याचं छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर वाटण आता इथे बघू शकता तुम्ही हे आपलं तयार झालेलं आहे. आता भाजीसाठी काही लागणारे जे कोरडे मसाले आहेत ते देखील बघून घेऊया. त्यामध्ये इथे 1 चमचाभर गरम मसाला, इथे हळद घेतलेली आहे आपण, 1 चमचाभर धने जिरे पूड, त्यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट. आता दुसरीकडे आपलं कुकर देखील गार झालेला आहे. तर आता आपण जो मसूर होता शिजायला टाकलेला तो देखील बघून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता मसूर आपला किती छान असा शिजलेला आहे. तुम्ही अगदी पळीने जरी घोटून घेतला हा तरीही अगदी सहजपणे हा घोटला जातो. तर आता शिजला की नाही ते सुद्धा चेक करून घेऊया. हा मसूर म्हणजे बऱ्यापैकी गरम असल्यामुळे हातावर घ्यायला थोडा चटका लागतो. तर इथे बघू शकता मसूर छान असा शिजलेला आहे. तुम्ही रवीने जरी थोडाफार घोटून घेतला तरी देखील चालेल. कारण एकजीव शिजलेला जो मसूर आहे तो खायला खूप छान लागतो. आणि आता बघू शकता हा पूर्ण पळीने मी छान असा घोटून घेतलेला आहे. आता दुसरीकडे फोडणीची देखील तयारी आपण करून घेणार आहोत. इथे आपण तेल टाकलेलं आहे. तेल थोडं जास्त टाकलेलं आहे कारण आपण याला तडका देणार नाही आहोत. जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण मी टाकून घेतलेलं आहे. तेल जर जास्तच कडकडीत असं गरम झालं तर आपण वाटण टाकल्यानंतर पूर्ण शिंतोडे सगळीकडे पसरले जातात. त्यासाठी मी थोडं कोमट होऊ दिलेलं होतं सुरुवातीला तेल. आता त्यावर झाकण ठेवून घेतलेलं आणि 5 मिनिटाची वाफ काढून घेतलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता वाटणातील तेल बऱ्यापैकी वेगळं झालेलं आहे. आता परत एकदा आपण झाकण ठेवू आणि 2 मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत. तर इथे 2 मिनिटानंतर परत एकदा आपण हे पूर्ण वाटण छान असं मिक्स करून घेऊया. घेतलेले सर्व जे कोरडे मसाले आहेत ते आपण इथे टाकून घेणार आहोत. बऱ्याच ठिकाणी मसाल्याचा वापर केला जात नाही मसूरमध्ये, पण तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा. आता कोरडे मसाले घातल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक कापून घेतलेली कोथिंबीर देखील घालून घेतलेली आहे. आता कोथिंबीरमुळे सुद्धा या वाटणाला खूप छान सुगंध येतो बरं का. आता छान पूर्ण आपण हे मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवून एक वाफ काढून घेतलेली आहे. कारण वाटण जितकं छान परतल्या जाईल तितका छान खमंगपणा आपल्या या भाजीला येतो. आता जो मसूर बघू शकता छान असा घोटून घेतलेला आहे तो आपण या तयार केलेल्या वाटणामध्ये घालून घेतलेला आहे. इथं थोडंफार तुम्हाला घट्ट जर वाटत असेल तर थोडं पाणी देखील तिथे तुम्ही घालू शकता. पण मसूर हा घट्टच म्हणजे ही भाजी असते. आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. आता मीठ घातल्यानंतर छान पूर्ण हे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला साजूक तूपही घालायचं आहे. तर यामध्ये 1 चमचाभर आपण साजूक तूप घालणार आहोत. बारीक कापून घेतलेली कोथिंबीर देखील घातलेली आहे
आणि छान असं मिक्स केलेलं आहे. तुम्हाला साजूक तुपाची क्लिप ही दाखवायची राहून गेलेली होती. तर आता साजूक तूप घातल्यानंतर सुद्धा आपण परत एकदा छान मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे तूप सगळीकडे एकसारखं असं लागलं जातं. तर अशा प्रकारे हा आपला अख्खा मसूर खाण्यासाठी अगदी तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.